नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी श्रद्धा परत घेऊन आले परत एक नवीन बिझनेस आयडिया। चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आपण काजू घेतलेत। अखंड काजू माझ्या घरी होता म्हणून मी वापरलाय, पण तुम्ही बिझनेससाठी तुकडा काजू वापरायचा आहे। आता हा काजू आहे ना, हा स्वच्छ करून घ्यायचा आहे। असे जर वर टरफल असतील किंवा त्याच्यात काही घाण असेल काय सगळं काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पांढरे शुभ्र काजू आपल्याला लागणार आहेत। आता मिक्सरवर आपण चालू बंद असं करत आपल्याला ह्याची फाईन पावडर करायची आहे। चालू बंद करायचं आहे। चमच्यानं वर खाली करा, परत मिक्सरचं झाकण लावा, परत चालू बंद करत मिक्सर फिरवा। एकदम फिरवू नका, एकदम फिरवला तर काजूचं तेल सुटायची शक्यता असते किंवा सुटतंच ते। त्यामुळं चालू बंद पल्स मोडवर करून सगळी पावडर करायची आहे। त्यानंतर सगळी चाळणीनं चाळून घ्यायची आहे। त्याचा जो काही वर राहील तो परत मिक्सरमध्ये घालायचा आणि चालू बंद करत फिरवायचा। अशा प्रकारे करत सगळी पावडर आपण काजूची करून घेणार आणि ही थोडीफार राहील, ही तुम्ही कशातरी दुसऱ्या तुमच्या रेसिपीला वापरू शकता, ग्रेव्हीसाठी म्हणा किंवा कुठल्याही। आता ही काजूची पावडर आपण घेतलेली आहे, ती आता बाजूला ठेवायची आहे। फाईन पावडर छान झालेली आहे। आता एका पॅनमध्ये आपण साखर घेणार आहोत आणि साखर पूर्ण बुडेल एवढं पाणी घालणार आहोत आणि आता याचा आपल्याला पाक करायचा आहे। आता हे जे माप आहे आपण घेणार आहोत ते पुढं आपण जेव्हा कॉस्टिंग काढणार त्याच्यात मी देणार आहे। आता आपल्याला कुठलाही 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही आहे। जेव्हा 1 तारी पाक अगदी जस्ट व्हायला सुरू होईल किंवा साध्या भाषेत सांगते की फक्त साखर विरघळली पाहिजे आणि असं थोडंसं त्याला चिपचिपीपणा आला पाहिजे, बस। आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही। आता साखर पूर्ण आपली विरघळली की आपल्याला त्यामध्ये काजू पावडर घालायची। इथे मी दाखवते तुम्हाला की कुठलाही कुठलीही तार आपण 1 तारी पाक किंवा 2 तारी असा केलेला नाही आहे बघा। आता याला तार येत नाही आहे, अगदी जस्ट असं ते थोडं चिपचिपी झाले, बास। आणि आता यामध्ये आपल्याला या स्टेजला काजू पावडर घालायची आहे आणि मिक्स करत जायचं आहे। तुम्हाला समजलंच असेल की आज आपण करणार आहोत काजू मोदक आपल्या गणपती बाप्पांसाठी। ह्याचा बिझनेस छान होऊ शकतो। सीझनल बिझनेस आहे, सीझनलला तुम्हाला जास्त प्रॉफिट होऊ शकतं। सीझनल बिझनेस आपल्या सणवार जेव्हा असतील तेव्हा आपल्याला हे करावे लागतात किंवा असे बिझनेस केल्यानं आपण नवीन प्रोडक्ट लोकांना किंवा आपल्या कस्टमरला देतो आहे असं लोकांना वाटतं की खरंच यांच्याकडं खूप छान वेगळे प्रोडक्ट आहेत आणि खरंच छान होत आहेत। आता 3 ते 4 मिनटात माझं हे एवढं घट्ट झालं आहे। आता आपल्याला खूप घट्ट करायचं नाही, हे महत्त्वाचं आहे। या स्टेजला इथे 1 चमचा तूप घातलेला आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आणि मग आपण नेहमी चेक करायचं की आपलं काजू मोदकचं आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे का। आता काय करूया, गॅस बंद करूया, म्हणजे मी मगाशीच बंद केला आहे। आणि आता थोडंसं याच्यातलं मिश्रण एका ताटलीत घेऊया। ते जरा एक गार व्हायला पाहिजे लगेच। आता मी थोडी गडबड केली पण तसं नाही, 1 मिनिटभर त्याला गार करा आणि सगळा गोळा होतोय का बघा। हाताला चिकटायला नाही पाहिजे, माझ्या हाताला जरा भाजलं म्हणून मी परत खाली ठेवलं, पण तो झालेला आहे आपलं मिश्रण। हे बघा अजिबात चिकटत नाही आहे। गॅस बंद करून बघा, पुढं गेलं तर थोडा भुगा व्हायची शक्यता असते। आणि या स्टेजला आपण काय करूया की दुसऱ्या एका
गार आपलं जर तसराळ आहे त्याच्यात मी काढून घेते, त्या कढईत ठेवलं तर ते पुढं जायची शक्यता असते. आणि आता काय करायचं, या स्टेजला आपण सगळं मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे ही क्रिया फार महत्त्वाची आहे, कारण ही जर तुम्ही केलीत 1 मिनिटभर पुढं तुम्ही छान मिक्स करत जावा. 1 मिनटानंतर छान असं ते घट्टसर व्हायला लागतं आणि हाताला तूप लावायचं आहे आणि सगळं छान मळायचं आहे. आणि आपलं आता हे मिश्रण मोदक करायला तयार झालेलं आहे. आपण जेव्हा गॅसवरनं उतरवतो आणि तरी मिक्स करत राहतो, यानं तुमचे मोदक पांढरे शुभ्र व्हायला मदत होती, म्हणून ती क्रिया करणं गरजेचं आहे. आता काय करायचं आहे, मोल्ड घ्यायचा आहे आणि तुमच्याकडं मोठा छोटा ज्या साईजचा मोल्ड आहे त्या ह्याच्यात तुम्ही मोदक त्या ह्याच्यात मोदक तयार करायचे आहेत. आता काय करायचं, आपल्याकडं जो मोल्ड आहे त्याला थोडं तूप लावून घ्यावं, म्हणजे चिकटत नाही. आणि आता त्यामध्ये आपण काय घालणार आहे, आपलं थोडं थोडं मिश्रण त्याच्यात घालायचं, या साईडला त्या साईडला. आता हा माझा 5 मोदकाचा आहे. लहान मोदक होतात. आता गणपतीच्या वेळेला ना असे छोटे छोटे मोदकच उपयोगी का पडतात, तर आपली आरती असती, त्याच्यानंतर जर तुम्ही प्रसाद दिला तर एक दिला छोटा तेवढाच बरा पडतो, कारण खूप गोड खाणं होतं तेव्हा. त्यामुळे असे छोटे छोटेच मोदक शक्यतो त्यावेळी करून तुम्ही विका. सगळ्या साच्यात थोडं थोडं मिश्रण भरायचं आहे. साचा बंद करायचा आहे, घट्ट बंद करा आणि साईडला बाहेर जे काही आले ते काढा. आता हातानं काढा किंवा काय करा, सुरीनं काढलं तर एकदम छान सरळ निघतं. हे हातानं दाखवलं आहे, आता पुढचं आपण सुरीनं बघू. हे बघा, सगळं तुम्हाला मी पर्याय देते. आणि आता काय करा, डिमोल्ड करा सगळे मोदक. एक 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 आपण काढून बघूया. आता काय होतं, थोडासा त्याचा जर आकार पुढं मागं झाला तर हातानं थोडासा ॲडजस्ट नेहमी करावा. बिझनेससाठी, घरात असेल तर प्रश्नच नाही, पण बिझनेस करायचा आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. हे बघा, किती छान मोदक आपला तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण काय करूया, सगळे मोदक करून घेऊया. आता चांदी वर्क मी कधीही लावत नाही. चांदी वर्क तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता, पण मी कधीहीच लावत नाही. तरी मी फक्त एक व्हिडिओसाठी, शूटिंगसाठी ते तुम्हाला दाखवलं आहे. आणि सगळ्या मोदकाला जसं जमेल तसं वर असं तुम्ही चांदी वर्क लावू शकतात. चांदी वर्क असेल तर छान दिसतात. आणि असे आपले काजू मोदक तयार झालेले आहेत. खूप सुंदर होतात आणि असेच एक अर्धा तास ठेवून द्यायचे, म्हणजे ते पूर्ण आपले व्यवस्थित वाळले जातील. आणि मग नंतर पॅकिंग करा, म्हणजे ते सहज 8 दिवस टिकू शकतील. असे आपले सुंदर काजू मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला याच्यात फ्लेवर करायचे असेल तर तुम्ही इमल्शनचा सुद्धा वापर करू शकता, पण मला असे प्लेनवालेच जास्त आवडतात. असे आपले काजू मोदक झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत त्याचं कॉस्टिंग. आता आपण कॉस्टिंग बघूया याच्यासाठी. आता आपण पाव किलोच्या प्रमाणात तुम्हाला सांगते मी, काजू तुकडा नेहमी वापरा. पाव किलो 220 रुपये मी रिटेल धरलेले आहेत. साखर 180 ग्रॅम याच्यासाठी लागणार आहे, 10 रुपये साधारण मी धरलेले आहे. आता मला असं वाटतं की साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी टेंटेटिव्ह दिलेलं आहे. आणि पाणी 80 ml. तरी नेहमी लक्षात ठेवा की साखर पूर्ण त्याच्यात बुडली पाहिजे एवढं पाणी तुम्ही घाला. अगदी 80 ml म्हणजे तुमची साखर थोडी मोठी असेल, पुढं मागं व्हायची शक्यता असते. म्हणून साधारण लक्षात ठेवण्याच्या गोष्टी की साखर बुडेल एवढं आपण पाणी घालायचं आहे. साखर 180 ग्रॅम घाला. हे सुद्धा परत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. ही गोडी अगदी साधारण गोडीला हे होतात. गॅस 20 रुपये धरले, 250 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे या सगळ्याचा. आता 250मध्ये आपले साधारण मी 400च्या पुढं आपली तयार होती, तरी मी 400 ग्रॅम धरते आहे.
कारण साधारण 450 अशी धरेल, कारण आपण काजू तुकडा जरी पाव किलो वापरला तरी त्याचं थोडं चाळल्यानंतर जो चाळ राहील त्याचं वजन थोडं कमी होणार आहे. अशानुसार आपण काय केलेलं आहे, साधारण 450 होतं तरी मी 400 ग्रॅमच पकडते आहे. बाजारात 200 ग्रॅमची विक्री 230 ते 280 रुपये विकलं जातो काजू मोदक. मी अगदी कमी 230 रुपये धरते आहे, तरी तुम्हाला पाव किलोच्या मागं 210 रुपये मिळू शकतात. अजून हे रिटेल आहे, हे होलसेल आणलं तर अजून स्वस्त पडणार आहे. चांदी वर्क लावलं तर अजून तुम्ही यामध्ये 250 ते 260ला विकू शकता. पण चांदी वर्क तुमच्या ह्याच्यावर आहे, बिझनेससाठी लागणार असेल तर वापरा, नाहीतर चांदी वर्क नाही लावलं तर 230पर्यंत तुम्ही सहज काजू मोदक करून विकू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.